भेल प्रकल्प सुरू करा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा इशारा जिल्हा संघटक डी.जी. रंगारी यांनी दिला आहे. प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री असताना भेल प्रकल्पाचे उद्घाटन झाले तेव्हा विदर्भात महत्त्वाचा प्रकल्प सुरू होईल आणि हजारो सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळेल आणि शेकडो एकर शेतमालकाच्या मुलांना नोकरी मिळेल. परंतु शेतकऱ्यांच्या मुलांची सरकारने थट्टा केली. त्याकरिता शेतकऱ्यांचा बेमुदत उपोषण सुरू असून 13 दिवस झाले आहेत. भर पावसात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी.जी. रंगारी आणि साकोली तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, साकोली तालुका महिला अध्यक्ष शीतल नागदेवे, साकोली शहर महिला अध्यक्ष मनीषा खोब्रागडे इत्यादी कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आणि भविष्यात भेलकरिता वंचित तीव्र आंदोलन करेल असे सांगितले. भेल प्रकल्प सोडविण्याकरिता सर्व पक्षाच्या आमदार खासदार यांनी सामूहिक पुढाकार घेऊन आंदोलन करावे असे आवाहन वंचितचे जिल्हा संघटक डी.जी. रंगारी यांनी केले. तसेच मुंडीपारचे सरपंच मनोरमा हुमणे, ब्राह्मणी सरपंच मुकेश मेनपाले यांनीही सरकारला धारेवर धरले आणि लवकर समस्या सोडवा असे सांगितले. या प्रसंगी उपोषण मंडपात मुंडीपार सरपंच मनोरमा हुमणे, बामणीचे सरपंच मुकेश मेनपाले, तंटामुक्त अध्यक्ष भावेश रामटेके, संघटनेचे अध्यक्ष विजय नवखरे, ज्ञानेश्वर पडोडे, हरीश लांडगे, लोकेश उके, श्रीकांत बहुते, रुपेश लांडगे, विवेक नवखरे, वासुदेव काळे, विवेक भुते, रवींद्र तुमसरे, मृणाली कोल्हे, नंदलाल हुमणे, सरपंच मुंडीपार, पोस्ट पिंपळगाव, तालुका साकोली, जिल्हा भंडारा. आज आमच्या गावाला 2014 मध्ये आमच्या गावची जमीन शेत जमीन 2013ला 6 एकर जागा आमच्या गावची जमीन नेली आणि आम्हाला तुमच्या गावामध्ये भेल प्रकल्प येईल आणि तुमच्या गावाची उन्नती होईल, तुमच्या गावचे मुलं नोकरी चाकरीला लागतील हे आम्हाला भ्रम दाखवलं आणि आमची तुटपुंजी याच्यामध्ये आमची जमीन पटले, आमची जमीन भेलनी घेऊन गेले आणि आता 12 वर्ष झाली तरी पण आमच्या गावामध्ये भेल नाही आणि कोणतं काम नाही. आमच्या गावची मुलं सुशिक्षित मुलं बेरोजगार पडलेली आहे आणि आमच्या गावच्या मजुरांना काम नाही, हाताशी काम नाही, आम्हाला उपासमारीची पाळी आलेली आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गावची जमीन जशी नेली, आमच्या गावाला मोलमजुरी मिळत होती ना, आम्ही त्याच्यावरती आपल्या गावचं जीवन आम्ही जगत होतो. आता म्हातारे कोतारे झाले सगळे लोक आणि ते कुठे जाणार? त्याच्याकरता भेल आणा आणि आम्हाला जे उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे तो आमचा मार्गी लावा असं मला वाटते आणि आमच्या गावच्या तरुण पिढीला याचा नोकरी चाकरी देऊन त्यांना त्यांच्या घरदार चालवण्यासाठी 2 पैसे मिळतील. आज आमच्या गावच्या तरुण मुलांना मुली मिळत नाही. कारण काय तर इथं शेती नाही, काही नाही, कामं नाही, काही नाही म्हणून आमच्या गावच्या मुलांना मुलीसुद्धा मिळणं कठीण झालेलं आहे. तर याच्यासाठी सरकारने आमची जमीन आम्हाला वापस करावी, नाहीतर आमच्या गावामध्ये कोणता तरी उद्योग आणावा एवढी अपेक्षा माझी आहे. धन्यवाद. मी डी.जी. रंगारी, जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी भंडारा. या ठिकाणी भेल प्रकल्पाच्या गेट समोर मुंडीपार, खैरी, बाबली व या परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. आज 13वा दिवस आहे. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लीडर शरद पवार आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल या ठिकाणी उद्घाटन होतं. उद्घाटनाच्या वेळेस मी सुद्धा या ठिकाणी होतो. त्यावेळेस या ठिकाणी भेल प्रकल्पाचं उद्घाटन झालं
आणि प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री असताना एवढ्या झपाट्याने काम सुरू होतं की आम्हाला असं वाटलं बाबा हा विदर्भाचा अतिशय महत्त्वाचा भेल प्रकल्प जर झाला या ठिकाणी तर या परिसरातील जवळपास 30 ते 40 हजार लोक किंवा बेकार जे बेकारीमध्ये आत्ता अवस्थेमध्ये आहेत त्यांना काम मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून या परिसरातील शेतकऱ्यांनी जवळपास आपली 500च्या जवळपास एकर जमीन या ठिकाणी प्रकल्पाला दिलेली आहे. त्यांना त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की बाबा तुमची जमीन आम्हाला द्या, आम्ही तुमच्या घरचा एकतरी व्यक्ती या ठिकाणी भेल प्रकल्पामध्ये नोकरी देऊ. या आशेने त्यांनी या ठिकाणी त्यांना जमीन दिली, परंतु त्यांना नोकरी मिळाली नाही, त्यांची जमीनही गेली आणि जे काही पैसे मिळाले होते ते पैसे सुद्धा खर्च झाले आणि आजच्या अवस्थेमध्ये त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. या अगोदर काही निवेदनं झाले, आंदोलनं झाले, सर्वच पक्षाची वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी आंदोलन केले. भेल प्रकल्पावर मी स्वतः खूप लिखाण केलेलं आहे आणि विविध पक्षांनी या ठिकाणी आंदोलन केलं. तरी पण सुद्धा येथील तात्कालीन जे काही खासदार होते, हा केंद्राचा प्रकल्प आहे, खासदारांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून हा भेल प्रकल्प कुठंतरी गेला असा काही चर्चा सुरू आहे. मला हे म्हणायचं आहे की एवढी सरकारी जमीन, सरकारी नाही, लोकांची, शेतकऱ्यांची जमीन ज्यांनी आपल्याला नोकरी मिळेल म्हणून या ठिकाणी दिली, त्या ठिकाणच्या जमिनीचा काहीतरी उपयोग व्हावा आणि जर भेल होत नसेल तर त्याच प्रकारचे दुसरी कोणता तरी प्रकल्प मोठा या ठिकाणी झाला पाहिजे आणि या परिसरातील सर्व भंडारा जिल्ह्यातील परिसरातील जे काही बेकारी आहे त्या बेकारी असलेल्या सर्व तरुणांना या ठिकाणी काम मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांनी जमीन दिलेली आहे त्यांच्या घरचा एक व्यक्ती या ठिकाणी नोकरीवर लागलाच पाहिजे आणि जर भेल प्रकल्प होत नसेल तर तुम्ही त्यांना नोकरी द्या, कारण त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. सरपंच बाईंना आता सांगितलेलं आहे ते एवढे बेकार झाले आहेत की त्यांना मुली सुद्धा मिळत नाही, अशी अवस्था आलेली आहे. आणि म्हणून आमच्या वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी पाठिंबा आहे. भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा देण्यात येत आहे आणि म्हणून शासनाने आणि आता नवीन आलेले जे खासदार आहेत डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी व इतर नेतृत्वाने सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विकासाच्या मुद्द्यावर एक येऊन हा आंदोलन छेडला पाहिजे, कारण की हा केंद्राचा प्रकल्प आहे. जोपर्यंत सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी होणार नाही तोपर्यंत काही केंद्रातील जी सरकार आहे ती काही वागणार नाही. आणि म्हणून मी या एशियन न्यूज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की सर्व पार्टीचे पदाधिकारी आणि आमदार खासदारांनी एकत्र येऊन या विकासाच्या मुद्द्यावर जन आंदोलन केला पाहिजे आणि या ठिकाणी प्रकल्प उभा झाला पाहिजे, असं या ठिकाणी मी आपल्याला नमूद करत आहोत. येणाऱ्या भविष्यात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे आणि याकडे केंद्राने किंवा आमदार खासदार जे बी असतील त्यांनी याकडे दखल घ्यावं, लक्ष केंद्रित करावं असं मी विनंती करतो. नमस्कार.